महाआवाज न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास महाराष्ट्राचा। पुरामध्ये आपल्या कष्टाच्या पैशासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या दारात आमरण उपोषण सुरू केले आहे। कापूस, मका, तूर आणि सोयाबीन विकलेल्या सुमारे 140 शेतकऱ्यांची 5,40,00,000 रुपये रक्कम थकीत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 429/2024 दाखल असल्याचे नमूद आहे। मात्र 2 वर्षांनंतरही अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतमाल विकला, पैसा मिळाला नाही आणि न्यायासाठी 2 वर्षे संघर्ष, संबंधिताची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची रक्कम वसूल करावी अशी मागणी करण्यात आली आहे। जगाचा पोशिंदा उपोषणाला बसला, आता प्रशासनाला जाग कधी येणार, शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। राहणार जांभूळ गाव, आमची कपाशी दिलेली आहे, आमच्यावर खूप कर्ज झालं, आमचं कर्ज शेतकरी लोक आहे, आम्हाला दुसरा उपाय काही नाही। डॉक्टर प्रफुल्ल डॉक्टर यांचा शोध लावा, हा घर सोडून दार सोडून फरार झाला, याचा शोध तुम्ही लवकरात लवकर लावा, नाहीतर त्यांची पत्नी मुले बाळे इथे घेऊन यावे। हे जरूर काम करावे, आम्ही शेतकरी लोक आत्महत्या करायला तयार आहे। संध्या संकट जमले, राहणार काठी। आम्ही काठी गावामधले शेतकरी आहोत। डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी आमचा कापूस खरेदी करून पैसे न देता फरार झालेला आहे। त्याकरिता आम्ही इथे उपोषणाला बसलेला आहे आणि जोपर्यंत आमची काही म्हणजे आमच्याबद्दल कोणी काही कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणापासून उठणार नाहीये। कारण आमचे गेले 2 वर्ष झाले पैसे फसलेले आहेत। 2 वर्ष झाले आम्ही आमचा संसार कसा चालवतो हे आम्हाला माहिती आहे। त्यांनी आमचे पैसे डुबून आमच्या लेकरांचे शिक्षण, लेकर बाळाचे लग्न हे आम्ही कशा प्रकारे करावं, कसं भागवावं, आमचा दुसरा जोडधंदा काहीच नाहीये। त्यामुळे आम्ही इथे उपोषणाला बसलेला आहे आणि डॉक्टरची जी काही प्रॉपर्टी आहे ती विकून आमच्या शेतकऱ्यांची, गोरगरिबांची कष्टाची मेहनत जे आहे ते आम्हाला परत करावी अशी आमची मागणी आहे। जोपर्यंत डॉक्टर आमचे पैसे देत नाही किंवा सरकार याच्यावर काही कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इथलं उठणार सुद्धा नाही आणि उपोषण सुद्धा सोडणार नाही। नमस्कार, राहणार लोणवाडी। माझे डॉक्टरकडे प्रफुल्ल पाटलाकडे खूप मोठे पैसे आहेत, ते 3 वर्ष झाले पैसे मिळून नाही राहिले। आम्ही पोलीस अधिकाऱ्याकडे गेलो बुलढाणा, तांबे साहेबाकडे, तांबे साहेबांना आम्हाला 2 वेळा बोलायला, तरी बी त्यानं आमचं काहीच नाही केलं। सांगलं की तुझे पैसे मिळून देतो, ना डॉक्टरने अजून पकडलं, ना त्याला जलात टाकलं, ना आमचे पैसे देऊन राहिला। हे आमची शासनाला मागणी आहे की याची इस्टेट जप्त करा आणि आम्हाला आमचे पैसे द्या, त्यामुळे आमचं उपोषण मोडू। नमस्कार, मी गुणवंतराव अनंतराव धोरण उमाडीतील शेतकरी आहे। आज 13 ऑगस्टला आम्ही उपोषण करता, आमरण उपोषण करता बसलो आहे। आमच्या मागण्या ह्या आहेत की गेल्या 2 वर्षापासून डॉक्टर आरोपी प्रफुल्ल पाटील व त्यांचे सहकारी अद्यापपर्यंत पोलिसांनी पकडले नाही किंवा त्यांना फरारही घोषित केलं नाही। फरार घोषित न झाल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टी अटॅच करता येऊन नाही राहिल्या। आमची प्रशासनाला अशी मागणी आहे की एक तर त्यांना पकडून आणण्यात यावं, नाहीतर त्यांना फरार घोषित करून त्यांच्या ज्या स्थावर मालमत्ता आहे त्या हरास करून आमचे पैसे मिळण्यात यावे। दुसरा आमचा मुद्दा आहे, जर आरोपी आणि त्यांचे सहकारी पैसे देत नसतील तर तो कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना धारक होता, कृषी उत्पन्न समितीने आमचे पैसे द्यावे ही आमची प्रमुख मागणी आहे। तसेच आरोपी बाई आहे वैशाली प्रफुल्ल पाटील, तिची सुद्धा बिल झाली आणि मागच्या काही 7-8 महिन्यात त्यांनी 2-3 प्रॉपर्टी विकल्या आहे असं ऐकण्यात आहे। त्या प्रॉपर्ट्या सुद्धा शासनाने शासन दरबारी जमा करण्यात याव्या व राहिलेल्या प्रॉपर्टी विकू नये याच्यावर सुद्धा त्यांनी बंधने आणावे ही आमची प्रमुख मागणी आहे। कारण सर्व शेतकरी आम्ही आता कर्जबाजारी झालेलो आहोत। आमच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे। बऱ्याच लोकांनी थाप देऊन आमच्यातले 2-1 व्यक्ती मृत सुद्धा झाले आहे। प्रशासनाने याची सुद्धा काळजी घ्यावी व आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची मागणी आहे।